यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। जितेंद्र आव्हाड यांनी आता देशाची माफी मागावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली आहे। आव्हाडांना विरोधी पक्षात बसणं आवडत नाही असं देखील यावेळेस नवनीत राणा यांनी म्हटलंय। तर आव्हाडांच्या विधानावरती नवनीत राणा यांची ही पहिलीच प्रतिक्रिया बघायला मिळते। मला वाटते जितेंद्र आव्हाड दादांनी ज्या पद्धतीने त्यांचा स्टेटमेंट दिला, पहिले तर पूर्ण देशाची त्यांनी माफी मागावं। ज्या विचारावर हा संपूर्ण देश चालते, मला वाटते जितेंद्र आव्हाडांजींना पक्ष ऑपोजिशनमध्ये बसणं हा आवरून नाही राहिला आहे आणि ते डायजेस्ट नाही होत आहे, म्हणून त्यांना आग्राची गरज आहे। जर तिकीटची गरज पडली तर ते रवीजींना फोन करू शकतात, ते तिकीट त्यांना अवेलेबल करून देऊ शकतात। कारण की सायकेट्रिस्टना जे मेंटली अपसेट जे लोक झाले आहे त्यांच्यासाठी जे त्यांना ट्रीटमेंट पाहिजे ते आग्रामध्ये नक्की भेटेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।